काय म्हणले बघा, हा चांगला प्रॉब्लेम आहे, म्हणजे सोपा आहे. विचारला एक्झामला रिपीट होतोय. अ व्हेइकल मूव्हिंग विथ 50 किलोमीटर पर आवर कम टू रेस्ट बाय कव्हरिंग 5 मीटर डिस्टन्स आफ्टर अप्लाइंग ब्रेक्स. म्हणजे त्या व्हेइकलची इनिशियल वेलॉसिटी होती काय, यू. ओके. ब्रेक अप्लाय केला म्हणून फायनल वेलॉसिटी काय आली, 0. बघा सांगच. ओके. इफ सेम व्हेइकल मूव्स ऍट 45 किलोमीटर पर आवर, म्हणजे वेलॉसिटी फक्त चेंज झाले इनिशियल, बरोबर. देन अप्लाइंग ब्रेक इट कम टू रेस्ट बाय कव्हरिंग डिस्टन्स. ओके. तर दोन्ही केसमध्ये हे रिटार्डेशन काय कॉन्स्टंट राहणार आहे ह्या प्रॉब्लेम मध्ये, कारण व्हेइकल चेंज झालेलं नाही, व्हेइकलचं मेकॅनिझम चेंज झालेलं नाही, त्यामुळे रिटार्डेशन काय राहणार आहे, कॉन्स्टंट. आपल्याला फक्त फाइंड करायचं आहे डी. बघा लक्ष द्या, पुन्हा टाइम नाही आहे, नो टाइम, गो फॉर थर्ड. व्ही स्क्वेअर इज इक्वल यू स्क्वेअर प्लस 2s. कॉमन इक्वेशन करावलं काय मी. व्ही 0, यू स्क्वेअर प्लस 2 इंटू मायनस डी एस, बरोबर. इज इट राईट. मायनस डी नाही, मायनस ए एक्सलरेशन ना, मायनस ए का रिटार्डेशन आहे म्हणून, आणि हे डिस्टन्स डी एस म्हणजेच डिस्टन्स डी. मग मायनस 2AD काय आलं, मायनस 2AD काय आलं, ह्या साईडला प्लस झालं, इज इक्वल टू व्हॉट, यू स्क्वेअर. मग डिस्टन्सचा फॉर्म्युला काय आला, यू स्क्वेअर अपॉन 2a, बरोबर आहे. प्लस ए तर काय कॉन्स्टंट, ए कॉन्स्टंट आहे ना, आहे का नाही, कारण मग व्हेइकल तीच आहे. हा, त्यामुळे डी इज अ प्रपोर्शनल टू व्हॉट, यू स्क्वेअर. अंडरस्टूड. आता बघा, पहिल्यांदा काय दिलंय, व्हेइकल मुव्हिंग विथ वेलॉसिटी, म्हणजे U1 पहिल्या केस मध्ये दिलंय 15 किलोमीटर पर आवर. कन्वर्ट करायची गरज नाही, कारण आपण प्रपोर्शनल सॉल्व्ह करलोय. प्रपोर्शनल ज्यावेळेस सॉल्व्ह करतो युनिट कॅन्सल होतंय, कळेल तुम्हाला. हा, आणि त्यावेळी डिस्टन्स किती आहे, D1. D1 किती आहे, D1 इज 5 दिले, बरोबर. आता U2 दिलंय 45, त्यासाठी काय फाइंड करायचं आहे, डिस्टन्स, बरोबर. डेटा कळाला सगळ्यांना. रिलेशन पाहिजे, डी इज यू स्क्वेअर बाय डी प्रपोर्शनल टू व्हॉट, यू स्क्वेअर. म्हणजे D2 फाइंड करायचं अगोदर, डिवाइड बाय D1, डायरेक्ट रिलेशन आहे ना, आणि वेलॉसिटी स्क्वेअर आहे, म्हणून काय दिलं मी U2 बाय U1, कारण डायरेक्ट रिलेशन आहे, ब्रॅकेट स्क्वेअर. U2 किती आहे, 45 किलोमीटर पर आवर, गेट कॅन्सल विथ किलोमीटर पर आवर ऑफ 15 चा स्क्वेअर. मी किती आला, 45, 15 इन 3 जा 45 डिवाइड 15 म्हणजे 3 असते, माहिती आहे सगळ्यांना, स्क्वेअर. मी किती आलं, 9. आणि त्यामुळे D2 आलं 9D1. D1 किती आहे, 5, बरोबर आहे ना. सो 9 इंटू 5, तेव्हा आन्सर काय आलं, 40. व्हेरी इम्पॉर्टंट न्यूमेरिकल विचारता एक्झाम मध्ये.
अंडरस्टूड? इज इट क्लिअर? हे कसं सॉल्व्ह केलं कळालं? ठीक आहे, घ्या.